तारीख 2 नोव्हेंबर 2023. मनोज जरांगे पाटलांचं दुसऱ्या टप्प्यातलं उपोषण सोडवायला सरकारचं शिष्टमंडळ, निवृत्त न्यायाधीश, सगळी माणसं पोहोचलेली. सरकारची शिष्टाई आता यशस्वी होईल आणि मनोज जरांगे उपोषण मागे घेतील अशा बातम्या सुद्धा माध्यमांनी लावायला सुरुवात केली. झालं देखील तसंच. मनोज जरांगेंनी सरसकट मराठा आरक्षण, आंदोलकांवर झालेले गुन्हे मागे घ्या अशा मागण्या मान्य करण्याचं आश्वासन घेतलं आणि आपलं उपोषण मागे घेतलं. या दरम्यान मनोज जरांगेंनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली, तर सरकारने मात्र आपल्याला 2 जानेवारी पर्यंत ही मुदत असल्याचं स्पष्ट केलं. या सगळ्या घडामोडींमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या राजकीय चातुर्याचं सगळ्यांनीच कौतुक केलं. मनोज जरांगे आता सरकारकडून मॅनेज झाले, सरकारने त्यांना घोळात घेतले अशा चर्चा देखील झडू लागल्या. आता यानंतर 24 डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षणाची धग ही कमी होत जाणार आहे. सरकार जरांगेंना वरचढ ठरणार आहे अशा सुद्धा गप्पा रंगल्या. पण या सगळ्या चर्चांना मागे सरत मनोज जरांगे पुन्हा एकदा लाईमलाईट मध्ये आलेत, ते त्यांच्या व्हर्जन 3.0 मुळे. जरांगेंनी आपल्या तिसऱ्या टप्प्यातल्या लढाईला सुरुवात केली आहे. पहिलं झालेलं उपोषण, त्यानंतर गाजलेला महाराष्ट्र दौरा, 100 एकरावरची अंतरवली सराटीची सभा, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातलं उपोषण आणि आता तिसऱ्या टप्प्यातला दौरा. जरांगेंचा हा पॅटर्न खरंच वेगळा ठरतोय का? सरकारसाठी जरांगेंचं हे आंदोलन आणि त्यासोबतच त्यानंतरचा महाराष्ट्र दौरा हा आता अडचणीचा ठरणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्या टप्प्यातलं उपोषण संपल्यानंतर मनोज जरांगेंनी नक्की काय केलं? तर 2 नोव्हेंबरला मंत्री धनंजय मुंडे, अतुल सावे, संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे त्याच रात्री हॉस्पिटलला ऍडमिट झाले. त्यानंतर पुढचे काही दिवस हॉस्पिटलमधूनच त्यांनी लोकांच्या भेटीगाठी घेत आपली पुढची दिशा आखायला सुरुवात केली होती. याच दरम्यान सरकारचे मंत्री मनोज जरांगेंना गरज लागली तर आपण मुंबईला ऍडमिट करूयात अशी वक्तव्य करत होते. पण मनोज जरांगेंनी मात्र याला साफ नकार कळवला आणि ते संभाजीनगरमध्येच उपचार घेत राहिले. आपल्या ट्रीटमेंट दरम्यानच त्यांनी 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यानच्या दौऱ्याचं सगळं नियोजन केलं आणि जरांगेंनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 15 नोव्हेंबरला या दौऱ्याला सुरुवात सुद्धा केली. आपल्या दौऱ्यांच्या माध्यमातून सभांना होणाऱ्या गर्दीचे आकडे यामुळे सरकारवरती आपला दबाव शेवटपर्यंत टिकून राहील याची काळजी जरांगे पूर्णपणे घेताना दिसतात. 15 तारखेपासूनचा जो दौरा आखण्यात आलाय त्यामध्ये प्रामुख्याने आता पश्चिम महाराष्ट्राला टार्गेट केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. सातारा असेल, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातल्या सभांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर या दौऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या जावली तालुक्यात सुद्धा त्यांची सभा होणार आहे. रायगडलाही ते भेट देणार आहेत. थोडक्यात जरांगेंच्या तिसऱ्या टप्प्यातल्या सभा या पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या भागांमध्ये होत आहेत तो भाग मराठा बहुल म्हणून ओळखला जातो. त्या भागातनं आजवर अनेक मराठा नेत्यांनी नेतृत्व केलंय, परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न मात्र कोणत्याच नेत्याने मार्गी लावलेला नाहीये अशी भावना इथल्या लोकांच्या जागरूक करण्यात आणि ती भावना धगधगती ठेवण्याचं काम मनोज जरांगे पाटील सध्याच्या सभांच्या माध्यमातून करतायत. मनोज जरांगेंनी आपल्या या दौऱ्यात केलेली महत्वाची गोष्ट म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला सोबत नसलेला मराठा समाज जोडून घ्यायला सुरुवात केली आहे. सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले द्या अशी मागणी करणाऱ्या जरांगेंना ओबीसी नेत्यांसोबतच अनेक मराठा नेत्यांनी सुद्धा विरोध केला. आम्हाला कुणबी दाखले नकोयत, आम्ही 96 कुळी मराठा आहोत अशी वक्तव्य अनेक नेत्यांकडून आणि लोकांकडूनही येत होती. 96 कुळी मराठा आणि कुणबी समाज हे वेगळे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातला भाग हा सधन मराठ्यांचा असल्याने ते कुणबी दाखले घेणार नाहीत अशाही चर्चा होत होत्या. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यामध्ये काही महिलांनी एकत्रितपणे येत मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली की आम्हाला कुणबी आरक्षण नकोय आणि त्यातूनच आता मराठा समाजामध्ये फूट पडणार अशाही चर्चा झाल्या होत्या. मात्र हे सगळं एकीकडे घडत असताना मनोज जरांगे यांच्या सभेतलं चित्र वेगळं पाहायला मिळतंय. जशा पद्धतीचा रिस्पॉन्स त्यांना मराठवाड्यामध्ये मिळाला तसाच रिस्पॉन्स त्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या सभांमध्ये मिळतोय. रात्री अपरात्री होणाऱ्या सभा, पहाटेपर्यंत चालणारे त्यांची भाषणं, लाखोंची गर्दी, हे चित्र इकडच्या भागात सुद्धा रिपीट होतंय. कोण म्हणतं पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना कुणबी दाखले नकोयत, त्यांनाही हवेत असा हुंकार जरांगे पाटील आपल्या सभांमधून टाकताना दिसतात. 2 नोव्हेंबरला उपोषण सोडल्यानंतर लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण झाला तो देखील ते दूर करताना दिसतात. आपल्याला आरक्षण मिळणारच आणि आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा मी शांत बसणार नाही. आपल्या नोकऱ्या, संधी ज्यांनी पळवल्यात, आपल्या वाटाच्या प्रॉपर्टी ज्यांनी मिळवल्या त्या प्रॉपर्टी सुद्धा परत मिळवणार असा विश्वास ते लोकांना देतात. त्यामुळे आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा आपली लढाई सुरूच राहणार आहे असं त्यांनी लोकांना स्पष्टपणे सांगितलंय. थोडक्यात पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज विरुद्ध मराठवाड्यातला मराठा समाज
हे चित्र निर्माण झालेलं असताना जरांगेंनी मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातला एकत्रित मराठा समाज असं चित्र निर्माण सध्या केल्याचं दिसतंय. जरांगेंचं वेगळेपण ज्यातून दिसून येतंय त्यातला तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे मिळालेल्या जुन्या कुणबी नोंदींचा. ज्या मराठा समाजातील लोकांकडे जुन्या कुणबी नोंदी आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळतोय असं सातत्याने सांगितलं जात होतं. मात्र सरकारी दरबारी कुणबी नोंदी शोधण्याची प्रक्रिया ही अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे असा आरोप जरांगे करत आलेले आहेत. जरांगेंच्या उपोषणानंतर मात्र जी शिंदे समिती गठीत करण्यात आली त्यांना पहिल्याच टप्प्यात मराठवाड्यात 1,72,00,000 त्यांनी नोंदी तपासल्या, ज्यामध्ये 11,530 कुणबी नोंदी आढळून आल्या. त्यानंतर या प्रक्रियेला आणखी वेग आल्याचं चित्र पाहायला मिळालं. प्रत्येक जिल्ह्यातनं कुणबी नोंदींचे वेगवेगळे आकडे समोर यायला लागले, ज्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक 57,000, जळगाव जिल्ह्यात 45,000, धुळ्यामध्ये 31,000, पुण्यामध्ये 20,000 तर सांगलीमध्ये 12,000पेक्षा जास्त कुणबी नोंदी सापडल्यात असे आकडे समोर येत आहेत. हे आकडे पुढच्या काळात आणखीनच वाढत जाणार आहेत, कारण तपासणीची प्रक्रिया अजूनही चालू आहे. त्यामुळे एकीकडे सरसकट आरक्षणाचा मुद्दा अजेंड्यावर असताना सुद्धा ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांचा आकडाही मोठा आहे आणि जरांगेंच्या इशाऱ्यानंतरच या नोंदी शोधण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय हे चित्र सुद्धा निर्माण झालंय. मनोज जरांगेंच्या 3.0 व्हर्जनचा पॅटर्न वेगळा आहे असं म्हणण्यामागचा सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे 24 डिसेंबर नंतर सरकारची खरी कसोटी लागणार आहे. आतापर्यंत मनोज जरांगेंचं उपोषण आपण पाहिलं तर ते अंतरवली सराटीतनं चालत होतं. मोठमोठ्या सभा, लाखोंची गर्दी हे चित्र अंतरवली सराटी आणि त्यानंतर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या छोट्या मोठ्या शहरांमध्ये अनुभवायला मिळाले. मात्र 24 डिसेंबरला सरकारने आरक्षण देण्याचा शब्द पाळला नाही तर आपण विशाल मोर्चा घेऊन मुंबईवरती धडकणार आहे असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. गावागावात खेड्याखेड्यात पोहोचलेलं जरांगेंचं हे आंदोलन जर मुंबईपर्यंत पोहोचलं तर सरकारला हे आंदोलन थोपवणं अत्यंत अवघड जाऊ शकतं हे आपल्याला म्हणावं लागतं. यासोबतच मनोज जरांगे ज्या पद्धतीने सध्या थेटपणे राजकीय नेत्यांची नावं घेऊन त्यांच्या विरोधात स्टेटमेंट्स करतात त्यामुळे आगामी काळात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभांमध्ये त्याचा फटका या राजकीय नेत्यांना निश्चितपणे बसू शकतो. दिवाळीच्या काळामध्ये सुद्धा नेत्यांच्या घरी फराळाला जा पण त्यांना आरक्षणाचा प्रश्न विचारा, विशेष अधिवेशनाचं काय झालं ते विचारा, हे आपल्या सभांमधून त्यांनी लोकांच्या मनावरती बिंबवलंय आणि त्याचा परिणाम सुद्धा पाहायला मिळाला. लोक थेटपणे नेत्यांच्या गाड्या अडवून त्यांना प्रश्न विचारतायत. इतकंच नाही तर जरांगेंनी या लढ्यामध्ये धनगर, मुस्लिम, बंजारा या समाजाच्या आरक्षणासाठी आपण त्यांच्यासोबत आणि ते मराठा आरक्षणासाठी आपल्या सोबत आहेत असं सांगत हा लढा व्यापक करण्याच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली आहे. थोडक्यात काय तर जरांगेंच्या 3.0 पॅटर्न मध्ये त्यांनी आपण शेवटपर्यंत सरकारकडून मॅनेज होणार नाहीये हे अगदी स्पष्टपणे केलेलं दिसतंय. कुणबी आरक्षणासोबतच ते राजकीय आरक्षणाचा मुद्दा घेऊन सध्या पुढे आलेत. आरक्षण दिलं नाही तर आंदोलन मुंबईवरती धडकवण्याचा इशारा, पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जोडून घेण्याची खेळी ते करताना दिसतात. त्यामुळे मनोज जरांगेंचं आत्ताचं वर्जन हे सरकारला आणखीनच अडचणीत आणणार आहे असं चित्र निर्माण होताना दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगेंचा सध्या तिसऱ्या टप्प्यातला सुरू असलेला हा दौरा आणि त्यामुळे सरकार खरंच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल का, याचे परिणाम नेमके काय होतील, या सगळ्या संदर्भात तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यांसारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.